नांदेड़ जिले के किनवट तालुका के धानोरा गांव में भालू के हमले की दर्दनाक घटना सामने आई है। खेत में पानी देने जा रहे किसानों पर भालू ने अचानक हमला कर दिया, जिसमें एक व्यक्ति की मौत हो गई जबकि 7 लोग घायल हो गए हैं। जानकारी के अनुसार यह घटना 11 फरवरी की रात करीब 9:30 बजे हुई। भालू ने कुल 8 लोगों पर हमला किया, जिसमें दत्ता बलिराम पवार की मौके पर ही मौत हो गई। वहीं शंकर तानाजी जाधव, सुदर्शन पवार, चंद्रसेन शेषराव पवार और राठौड़ सहित 5 लोग गंभीर रूप से घायल हुए, जबकि 3 अन्य को हल्की चोटें आई हैं। घायलों को तुरंत नांदेड़ के सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया। घटना के बाद इलाके में दहशत का माहौल है। वन विभाग ने लोगों से सतर्क रहने की अपील की और भालू की तलाश के लिए टीम तैनात कर दी गई है। ही जी घटना घडलेली आहे कोण्या गावातली घटना आहे? दयाल धानोरा तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड। माझा नाव शंकर तानाजी जाधव। दत्ता बळीरामला घटना झालेली खतमच त्यानं मारून टाकले। ही घटना किती वाजता घडली? ते घटना झाली 9:30ला। आम्हाला फोन केले त्यानं, बाबा कसंही येऊन भाऊ आम्हाला वाचवा। म्हणून मी काय केलो, ट्रॅक्टर घेऊन गेलो। 25 माणसं घेऊन गेलो। 25 मध्ये 15 माणूस काय की ट्रॅक्टरमध्ये राहिले। 10 माणसं आम्ही गेले घरचे भावा। तर त्याच्यातले काय की मला घटना त्याच्यात मलाही धरलो मला ऑटोमध्ये आणले, तर नांदेडला टिकमीट केले। किती जणांवर हल्ला केला असोलानं? आसोळावर काय 10 माणसावर केला। बरं, त्यापैकी किती जण जखमी आहेत? दत्ता बळीराम मरून गेला। रमेश बळीरामचा मात पूर्ण भेजो असं काढून टाकलेला आहे। हे शिर असं भेजो दिसायला त्याला टेकाचं। चंद्र राठोडला काय की हे सगळे नाक कान सगळंच गेलेले आहे। त्याला काय की औरंगाबादला आहे त्यांच्या नाकाचं ऑपरेशन चालू आहे। आम्ही आता 3 माणसं इथं आहे। शंकर तानाजी जाधव, दत्ता बळीराम जाधव आणि सुदाम दत्ता पवार, त्यानं बी आता नांदेडमध्ये 3 माणसं आहो आम्ही। आणि बरं, अशा घटना वारंवार घडतात का पहिल्यांदाच घडली? पहिला आम्हाला दिसले बी नाही, काय नाही। त्याला मक्काला पाणी द्यायला येते। पाणी मक्का आहे आमची 8 बॅगाला पाणी द्यायला होते। 3 भाऊचा, एकाचा 8 आहे, एकाचा 12 बॅग आहे। दोघं मिसळून लेकरं बाळा पाणी द्यायला होते। लेकराला 16 लेकरा झाडावर पडला। ते दत्ता बळीरामचा पूर्ण पोट फोडून तिथंच मारून टाकलं। ते भावाला काय की इथं सगळं चिरून त्यानं तिथंच 8 वाजता सकाळी 5 वाजता डोजरनं त्याला उचलून तिथंच होतं, त्यानं उचलून त्याला आणले डोजरला। म्हणजे एकंदरीत 4 माणसं गंभीर जखमी आहेत आणि 1 जागेवरच गेला। गेला। मग ही घटना तुम्ही वन विभागाला कळवली होती का? वन विभागाच्या अधिकाऱ्याला केली आम्ही, दवाखान्याला आम्ही सांगले तेव्हा कळविले। म्हणजे त्या ठिकाणी वन विभागाचे किंवा दुसरं प्रशासनाचे कोणी त्या ठिकाणी आले नाही? त्याला माहीतच नाही, आम्हाला बी माहीत नाही। त्याला सांगले आम्ही फोनवर केले, म्हणून त्यानं आम्हाला दवाखाना आणला, आंबोलन आणले त्यानं शिवनी दवाखान्यामध्ये। आम्हाला तुम्हाला इकडे कोण ऍडमिट केलं आणून? त्यानं फॉरेस्ट वालेच केले। त्यानंच आमलोज घेऊन गेले आम्हाला। बरं, ठीक। नेमका तुमच्यावर हल्ला झालेला आहे, कशा पद्धतीने घटना घडलेली आहे? माणसाचं वरी झालं त्यानं, असं सगळ्याला हमला केला। एकाला चालू केलं असं धरायचं, ज्याला करायचं त्याला सोडून त्याला धरायचं, लई हमला केला त्यानं। त्या ठिकाणी तुम्ही एकंदरीत किती जण उपस्थित होतात शेतामध्ये? 8-9 माणसं होता आम्ही शेतामध्ये। म्हणजे सगळ्यावरच हल्ला केला असोला? त्यानं काय मला चालू त्याच्या मी तुकारी मारलो, त्यानं पळत आलं सगळं, ते हमला केला पहिलं माझ्यावर गेलं त्यानं हमला। लहान होता अस्वल का मोठा होता? मोठं होतं।